नमस्कार, मी शेफ समाधान आपले चर्चा पिकाची व चर्चा हिताची या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आपण आजचा मुद्दा जो आहे तो मायक्रोरायझा विषयी घेतला आहे, जे की भाजीपालाविषयी सगळ्यात महत्त्वाचा राहील. भाजीपाला पिकांमध्ये ज्याचा वापर भरपूर प्रमाणात केला तर तो चांगली गोष्ट राहील. आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओमधून त्यांना माहिती करून देऊ की मायक्रोरायझा नेमकं गोष्ट काय आहे आणि तो किती प्रकारात राहतो आणि त्याचे फायदे काय आहे, किंवा त्याचं जे मायक्रोरायझा सोडल्याच्या नंतर किती दिवस आपल्याला रासायनिक खतं जे आहेत ती वापरायचे नाहीत, ते आपण ह्याच्यामध्ये जाणून घेऊ. प्रथमतः आपण मायक्रोरायझाचे प्रकार जाणून घेऊ, जे की किती प्रकारात मायक्रोरायझा असतो तर ते जाणून घेऊ. प्रथम म्हणजे जे मायक्रोरायझाचा पहिला प्रकार येतो तो आहे एंडोमायक्रोरायझा. एंडोमायक्रोरायझा जे आहे तो प्रत्यक्ष मुळाच्या आतमध्ये जाऊन काम करणारा आहे. आणि जे दुसरा प्रकार जो आहे तो ॲक्टोमायक्रोरायझा आहे. ॲक्टोमायक्रोरायझा जे असा आहे की ती मुळाच्या भोवताली राहून काम करतो. मुळाच्या भोवताली राहून काम करणं म्हणजे सगळ्यात समजा आपण इतर कुठलेही खतं असतील किंवा सेंद्रिय खत असेल किंवा कुठलेही खत असू जा, जे जिथपर्यंत आपली मुळी पोहोचू शकत नाही, मुळी पोहोचू शकली नाही, तर ॲक्टोमायक्रोरायझाचं काम आहे तिथून जिथं खत पडलेला असेल तिथपर्यंत जाऊन तो खत वेचून खत जो आहे तो वेचून म्हणा किंवा इतर कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणा तो तिथपर्यंत मुळाभोवताली आणून तो सोडतो. मुळाभोवताली सोडल्याच्या नंतर आपलं जे काम आहे मायक्रोरायझाचं ते तिथून चालू होतं. नंतर ते काय मुळी स्वतः आपोआप तिथले खत जे आहे ते घेऊन स्वतः तिथपर्यंत घेऊन जाते व त्याचं जे खत जे रिकामा पडलेलं आहे ते वाया जाऊ देत नाही. तर मायक्रोरायझाचं हे मेन काम आहे. तर यानंतर आपलं जे मेन मुद्दा आहे की मायक्रोरायझाचा फायदा काय, जमिनीत सोडल्यामुळे मायक्रोरायझाचा फायदा काय होतो, मेन मुद्दा ते आहे. तर मायक्रोरायझाचा फायदा असा आहे, जमिनीमध्ये सोडल्याच्या नंतर आपले जे बारीक मुळी राहते, समजा पांढरी मुळी राहते, तर पांढरी मुळी बी वाढवते. आणि मेन म्हणजे जे वाया गेलेला जी खत आहे जी मुळी आपली तिथपर्यंत जाऊ शकत नाही, तर त्या मुळीपाशी हा खत येऊन ठेवण्याचं काम मायक्रोरायझा करतो. तर हे महत्त्वाचा फायदा झाला आपला. आणि त्यानंतर हे राहतं की मायक्रोरायझा सोडायचा कधी, मायक्रोरायझा सोडायचा कधी, पिकाला किती दिवस झाल्यानंतर मायक्रोरायझा सोडू शकता. म्हणजे असं टायमिंग नाही आहे त्याला की याच ह्याच्यामध्ये सोडला पण सोडला जाऊ शकतो, तर तसा विषय नाही. मायक्रोरायझा आपण 10 दिवसाच्या अंतरावर किंवा पीक लागवडीच्या नंतर 7-8 दिवसांनी जरी सोडला तरी अडचण नाही. किंवा प्रत्येक पीक चालूच्या म्हणजे आपल्याला वाटलं समजा मुळी आपली कमी चलत आहे त्या टायमिंगला जरी सोडलं तरी हरकत नाही, कारण ह्युमिक ॲसिडच्या अगेन्स्ट काम करतो आणि पिकालाही कुठलाही घातक होऊ देत नाही. त्यामुळे मायक्रोरायझा सोडावा. आणि मेन मुद्दा राहिला की आपण मायक्रोरायझा सोडल्याच्या नंतर किती टाइम द्यावा, म्हणजे मायक्रोरायझा सर्वत्र झाडाला जावं ह्या हिशोबानं आपण कमीत कमी मायक्रोरायझा सोडल्याच्या नंतर कमीत कमी 7 ते 8 दिवस द्यावे पिकाला. कारण मायक्रोरायझा ही झाडामध्ये चांगलं हे होण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 दिवस घेतो. त्यानंतर आपण इतर कुठलीही खतं सोडू शकता. त्यामध्ये फक्त एवढंच करू नका की 7 ते 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही इतर कोणतेही रासायनिक खतं सोडू नका. आणि नंतर जो मुद्दा राहिला की मायक्रोरायझा हा एंडोमायक्रोरायझा जो की आपल्याला मुळामध्ये राहून काम करतो. मुळामध्ये राहून काम करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्युमिक ॲसिडपेक्षा हे तर कधीही चांगलं राहिलं, जे की मायक्रोरायझा आपलं वाया गेलेले जे खतं राहतील ते आपलं पिकापर्यंत आणून देण्याचं काम करेल. आणि ही इथून पुढे आपण याचा वापर इतर सर्वत्र पिकासाठी करू शकतो. सर्वत्र म्हणजे इतर पिकं आले किंवा कुठल्याही पिकाला आपण व्हेजिटेबलमध्ये भरपूर पिकं आहेत, त्या प्रत्येक पिकाला आपण मायक्रोरायझाचा वापर करू शकतो. याचं प्रमाण आपण सरासरी 125 ग्राम एकरीच्या हिशोबानं देतो. ते मायक्रोरायझाचा प्रकार जो आहे तो जेल टाईपमध्ये येतो, त्यामुळे 125 ग्रामच्या हिशोबानं आपण पिकाला देऊ शकतो. आणि इथून पुढे आपण याच चॅनलवर सहज
म्हणजे इथून पुढच्या पिकासाठी किंवा इतर कुठलेही पिकं असतील किंवा औषधाविषयी याच चॅनलवर आपण चर्चा करत राहू. आणि या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद.